मुंडकं छाटतो, असं करतो, माझ्याजवळ सीसीटीव्ही फुटेज आहे। मागील 2 दिवसापासून प्रचाराला सुरुवात झाली। शहरात आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वातावरण इतकं चांगलं आहे की जेव्हा जेव्हा आम्ही प्रचाराला नागरिकांच्या घरी चाललो तर लोक आम्हाला लेकरासारखं गोंजा राहिलेत की अक्षय तुला फिरायची गरज नाही, तू आमच्या लेकरासारखा आहे, निवडून तुमचा पूर्ण पॅनल येणार आहे। म्हणून आता ही विरोधक विशाल बुधवंत आणि हे यांना लोक दारात येऊ देणत, म्हणून हे फक्त आमच्याबद्दल अधिकाऱ्यांना गैरसमज करून द्यायलेत नागरिकांना की यांच्याजवळ बंदूक आहे, यांच्याजवळ कोणता ते काय पिस्टल का काय असते अशा गोष्टी आहेत। पोलीसवाले वारंवार येऊन आम्हाला चेक करायलेत, पण आमच्याजवळ काहीच नाही हे आम्ही सांगितलं। आणि आम्हाला पिस्टलची, बंदूकची, कशा बॉम्ब बारची आम्हाला काही गरज नाही। जनता आमच्या सोबत आहे आणि एका अक्षयला रोखायसाठी जर हे इतके विरोधक षडयंत्र रचत असताल तर आजच माझा विजय झाला असं मी जाहीर। आज विशाल बुधवंत आम्ही प्रचार स्वतः मी ज्या ठिकाणी प्रचार करू लागलो, नागरिकांच्या पाया पडू लागलो, नागरिक मला ओवाळायलेत, बायका आरती करायलेत, अक्षयला जय जयकार करायलेत, हे त्यांना देखवलं नाही। ज्या ठिकाणी मी उभा होतो त्या ठिकाणी त्यांच्या घरच्यांची गाडी गेली असं त्यांचं मत होतं आणि त्यांच्या गाडीच्या समोर किंवा गाडीच्या बाजूनं आमच्या कार्यकर्त्यांना घोषणा दिली असं त्याचं म्हणणं होतं। पण स्वतः मी होतो, मी कोणाची शपथ घेऊन सांगतो का असा कुठला प्रकार घडला नाही। त्याच्यानंतर आम्ही प्रचार संपल्याच्या नंतर मी जेवायला घराकडे जाऊ लागलो, माझ्या ऑफिस समोर आला आणि म्हणला मुंडकं छाटतो, असं करतो, माझ्याजवळ सीसीटीव्ही फुटेज आहे, त्याच्यात सुद्धा मी दाखवू शकतो। हे निवडणूक हारलेत, फक्त माझ्यासोबत भांडणं करून माझी इमेज यांना खराब करायची, जनमानसातली माझी प्रतिमा खराब करायची, एवढंच यांचं कारण आहे, बाकी काहीच नाही।